जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, मी रोहन सोनवणे. जागर जनस्थानच्या पंचवटी सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण बघत आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः सचिन तेंडुलकरनं ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. मला सौम्य लक्षण आढळले असून माझा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे आणि मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनीही काळजी घ्यावी असं सचिन तेंडुलकर यांनी सांगितलं आहे. नाशिकमध्ये एक आठवडा निर्बंधांची सक्त अंमलबजावणी. नागरिकांनी सहकार्य न केल्यास 2 एप्रिल रोजी लॉकडाऊनचा निर्णय घेणार. पालकमंत्री छगन भुजबळ यांची माहिती. पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांबद्दलचा आढावा घेतला आहे. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये भावी पोलीस उपनिरीक्षकांनी उडवली आहे शासनाच्या त्रिसूत्रीची खिल्ली. असंच काहीच या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. सर्वांना नियम सारखे नाहीत का असा प्रश्नही नागरिकांमध्ये निर्माण होतोय. येत्या 30 मार्चला याच पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत समारोह होणार आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येनं जिल्ह्यात प्रथमच 4,000चा तर शहरात 2,000चा आकडा ओलांडला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 4,099 रुग्ण बाधित आढळले असून नाशिक शहरातही तब्बल 2,090 रुग्ण बाधित आढळले आहे. जिल्ह्यात 9 जणांचा बळी गेल्यानं आतापर्यंतच्या बळींची संख्या 2,283 वर पोहोचली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असल्यानं प्रशासकीय यंत्रणा आता सतर्क झाली आहे. याच्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशही जाहीर केले आहे. जळगाव जिल्ह्यात 28 मार्चला होळी आणि 29 मार्चला धुलीवंदन आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले आहेत. मंगळवारी रात्री 12पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये कर्जत पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे. मनीषा जाधव यांची सभापतीपदी निवड झाली आहे. जिल्ह्यात सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपानं धक्का दिला होता. त्यामुळे सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीनं आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. धुळे मनपाची स्थायी समितीची अर्थसंकल्पीय बोलवलेली सभा बेकायदेशीर आहे. तसंच महापौर चंद्रकांत सोनार हे आपले नाहीत असा गंभीर आरोप भाजपाचे नगरसेवक शीतल नवले यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान क्रिकेट मॅच सुरू असलेल्या MCA मैदानालगतच थाटलेला बुकिंगचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात यश आलंय. ही टोळी मैदान परिसरात होती. तिथं सुरू असलेल्या मॅचचं मोबाईल आणि टीव्हीवर 6 ते 13 सेकंद उशिरा प्रक्षेपण व्हायचं. याचाच फायदा घेऊन ते अनेकांना सट्टा लावत होते. चाळीसगाव तालुक्यातील 7,000 शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कट केल्यानं तसंच वीज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता फारुख शेख यांना चक्क खुर्चीला बांधले. तेवढंच नव्हे तर त्यांच्या गळ्यात चपलांचा हारही टाकला. मात्र लोकप्रतिनिधींकडून सरकारी अधिकाऱ्याची अशी वागणूक देणं हा प्रकार कितपत योग्य आहे अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. नाशिक शहरात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून हे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. याच बातमीबरोबर पंचवटी सुपरफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण आपण कुठेही जाऊ नका. लवकरच घेणार आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी रोहन सोनवणे आपलं स्वागत करतो. आपण बघत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत डान्स पार्टीचं आयोजन करण्यात आलं. या पार्टीत मास्क न वापरता सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता पोलीस नाचत होते.
विशेष म्हणजे नाशिक शहरात कोरोनाचे 2090 रुग्ण तर जिल्ह्यात 4099 रुग्ण सापडले आहे. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्ण हे 2905 एवढे आहे. असं असतानाही भावी पोलिसांकडून कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होताना दिसून येत आहे. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्यासह पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि काळजी घेण्याचं आवाहन करताना दिसतात. दुसरीकडे भावी पोलीस उपनिरीक्षक शासनाच्या त्रिसूत्रीची धज्जिया उडवताना दिसत आहेत. येत्या 30 मार्चला याच पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत समारोप होणार आहे. प्रशासन नाशिकमध्ये लॉकडाऊनच्या भूमिकेत असताना हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. आता यावर प्रशासन काय कारवाई करतंय याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. कोरोना रुग्णाच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं काल राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तसंच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहराचा दौरा केला. थेट रस्त्यावर उतरत भुजबळ यांनी नागरिकांशी संवाद साधत कोविडच्या नियमांचं पालन करा अशा सूचना देखील केल्या. नागरिकांनी जबाबदारीनं वागावं, नियमांचं पालन करा, अन्यथा 8 दिवसांनंतर पुन्हा लॉकडाऊन लावण्याची शक्यता भुजबळांनी वर्तवली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुशाल पाटील यांनी. राज्यातल्या कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढत असताना नाशिकमध्ये काल राज्यातले अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसंच नाशिक जिल्ह्यातले पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातल्या लॉकडाऊन संदर्भातला दौरा केला आणि 1 आठवड्याचा अल्टिमेटम छगन भुजबळ यांच्याकडनं देण्यात आलेला आहे. छगन भुजबळ यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आज आपण नाशिक शहरातला आपण या ठिकाणी आढावा घेतोय. आपण पाहू शकतो मी आता नाशिक शहरातल्या सिडको परिसरात उभा आहे. या ठिकाणी वीकेंडचे 2 दिवस शनिवार आणि रविवार या 2 दिवसात या ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेलं आहे. कडक लॉकडाऊन या ठिकाणी नागरिकांना नियम व अटींचं पालन करण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे. मात्र आपण पाहू शकतो की लोक कशा पद्धतीने रस्त्यावरती या ठिकाणी फिरताना दिसून येत आहेत. खरं तर आज शनिवार कामगार परिसर आहे, कामगार वस्तीचा परिसर आहे. या ठिकाणी सुट्टीचा दिवस असतो. मात्र नागरिक जे ते मोठ्या प्रमाणात जे रस्त्यावर या ठिकाणी दिसून येत आहेत. शासकीय यंत्रणा जी आहे ते या ठिकाणी युद्ध पातळीवरती कोरोनासारखा संसर्ग रोखण्यासाठी या ठिकाणी मैदानात उतरलेली आहे. लोकांना आव्हान करताना दिसून येत आहेत. नाशिक शहरातला, नाशिक जिल्ह्यातला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा जो आहे तो दिवसेंदिवस या ठिकाणी वाढताना दिसून येतो आहे. नागरिक जे ते रस्त्यावरती या ठिकाणी बेजबाबदारपणे या ठिकाणी फिरताना या ठिकाणी आढळून येत आहेत. प्रशासनाच्या वतीनं वारंवार ठिकाणी आव्हान करण्यात येतं आहे नागरिकांना या ठिकाणी अटी व शर्तींचं पालन करण्यासाठी. नागरिकांना पालकमंत्र्यांकडनं खुद्द रस्त्यावरती उतरून या ठिकाणी आव्हान केलं. मात्र नागरिक कुठेतरी नियमांचं या ठिकाणी पालन न करताना दिसून येत आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लॉकडाऊन जे ते या ठिकाणी निश्चित लागू शकतं असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो आहे. खुशाल पाटील, जागर जनस्थान, नाशिक. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट तोडण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ थेट रस्त्यावर उतरून नागरिकांना आवाहन करू लागले. पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आता थेट पोलीस देखील नागरिकांशी संवाद साधून नियमांचं पालन करा, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असं आवाहन पोलीस दलाकडूनही शहरात होऊ लागलंय. याचाच विषयी अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कमलाकर जाधव यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुशाल पाटील यांनी. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा कालचा नाशिकच्या दौऱ्यानंतर नाशिकमध्ये 8 दिवसानंतर लॉकडाऊन लावण्यात येईल असा बैठकीत छगन भुजबळ यांनी इशारा दिलेला आहे. नागरिकांनी जर जबाबदारीने नाही वागलं तर अशा पद्धतीने लॉकडाऊन जो आहे तो या ठिकाणी जाहीर करण्यात येईल. छगन भुजबळ यांच्या दौऱ्यानंतर नाशिकमधली नेमकी काय परिस्थिती आहे, पोलीस प्रशासन आता मैदानात उतरलेलं आहे. आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत अंबड परिसरातले, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल, काल खरं तर पालकमंत्र्यांचा दौरा झाला, नागरिक जे आहेत ते अजूनही या ठिकाणी नियमांचं पालन करताना दिसून येत नाही. याच्या पुढचे नियम आता कशा पद्धतीने राहतील, आपल्याकडनं काय कारवाई करण्यात? माननीय पालकमंत्री नामदार श्री छगनराव भुजबळ साहेब यांनी काल नाशिक शहरात अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतूनच सुरुवात केलेली आहे. महाराणा प्रताप चौक, पवननगर, दिव्य ॲडलॅब्स या परिसरातून सीसी सेंटर मॉलकडून ते जुन्या नाशकात गेलेले आहेत. त्यांनी स्वतः बघितलं आहे की रस्त्यावर जी विदारक परिस्थिती आहे, लोक अजिबात आपले जे शासनाने निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करताना दिसून येत नाही. विना मास्क फिरतात.
गर्दी करून एकत्र राहतात. भाजीपाला घ्यायला म्हणा किंवा किराणा दुकानात म्हणा सोशल डिस्टन्सिंगचं पालन अजिबात करत नाही. मागील 8 ते 10 दिवसापूर्वीपासून महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे रोज सायंकाळी दिवसा सकाळी ड्राईव्ह घेतला जात आहे. अनेक लोकांकडून दंडात्मक कारवाई करून पावत्याची कारवाई करण्यात येते. त्याचप्रमाणे ज्या बऱ्याचशा नागरिकांना आपल्या पोलीस व्हॅनमध्ये बसवून मोरवाडी समर्थ हॉस्पिटल येथे त्यांचे स्वॅब घेऊन त्यांचे अँटीजन टेस्ट करण्यासाठी पाठवण्यात येते. रुग्णालयावर पण अतिरिक्त दाब आलेला आहे ते देखील त्यांच्या तुटपुंजा स्टाफच्या मदतीने अँटीजनच्या रॅपिड टेस्टची कारवाई करीत आहेत. एवढं रोज कारवाई होत असताना देखील नागरिकांना त्याचा कुठल्याही प्रकारचा काही एक आमचा संबंध नाही अशा वृत्तीने वावरत आहेत. आणि जे नियम शासनाने पूर्वीपासून सांगितलेले आहे की 2 व्हीलरवर सिंगल सीट पाहिजे, हेल्मेट घालायला, मास्क वापरायला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग दुकानात उभे असो किंवा हॉटेलमध्ये तुम्ही असाल तर 50% कॅपॅसिटीमध्ये त्यांनी चालवले पाहिजे. या सर्रास नियमांचं उल्लंघन करताना नागरिक दिसत आहेत. माननीय पालकमंत्री सरांनी अगदी बरोबर सांगितलेलं आहे की अशीच जर परिस्थिती राहिली आणि पेशंट दर दिवसागणिक वाढत असल्याने काही दिवसानंतर खरोखरच अशी परिस्थिती उत्पन्न होईल की लॉकडाऊनशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध राहणार नाही. सर, नागरिकांना काय आवाहन करू इच्छित आपण? नागरिकांना एकदम सिंपल आणि साधे आव्हान आहे की आपण विनाकारण गर्दी करू नये. दिवसभर भाजी मार्केट उघडं असते. सकाळी 10 वाजेपासून 6 वाजेपावेतो त्या मार्केटमध्ये कुत्रं नसतं किंवा तुरळक गर्दी असते. त्यावेळी आपण भाजीपाला घ्यावा, जेणेकरून संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान जे झुंबड उडते बाजारात ती कमी होईल, वेळेचं विभाजन होईल आणि रस्त्यावर तुम्हाला गर्दीही दिसणार नाही. हे एक झालं. आणि दुसरी गोष्ट, काही करोना पॉझिटिव्ह बांधव देखील रस्त्यावर फिरतात. पूर्वी ज्याप्रमाणे करोनाग्रस्त लोक होते ते घरातच थांबायचे, विलगीकरणात राहायचे. परंतु आता असं दिसतं आहे की जे पॉझिटिव्ह लोक आहेत ते देखील फिरून इतरांना देखील ते करोना स्प्रेडरचं काम करतात. हे चुकीचं आहे. त्यामुळे नागरिकांनी आपण स्वतःहून आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. जे करोना पॉझिटिव्ह आहे त्यांनी आपल्या घरात थांबलं पाहिजे. इतरच यथातथा विनाकारण फिरू नये एवढंच सांगू इच्छितो. बरोबर. आपण बघितलं असेल की एकीकडे राज्यातला कोरोनाचा आलेख जो आहे तो दिवसेंदिवस या ठिकाणी वाढताना दिसून येतो आहे. राज्यावरती कोरोनाच्या याच्यामुळे लॉकडाऊनची परिस्थिती पुन्हा निर्माण होणार आहे. नागरिकांनी आपली व इतरांची सुरक्षाची काळजी घेऊन घरातच थांबावं, विनाकारण बाहेर फिरू नये, अन्यथा लॉकडाऊन लावण्याची या ठिकाणी सक्तीची गरज या ठिकाणी येऊ शकते. खुशाल पाटील, जागर जनस्थान, नाशिक. जबाबदारीनं वागा, अन्यथा 8 दिवसानंतर पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात येईल असा इशारा नाशिकच्या पालकमंत्र्यांनी दिल्यानंतर नागरिकांमध्ये एकच संभ्रमाचं वातावरण पसरलंय. लॉकडाऊन संदर्भात नागरिकांच्या काय भावना आहे याविषयी त्यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी. राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने आता राज्यातल्या 9 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्याची घोषित करण्यात या ठिकाणी राज्य शासनाकडून आदेशित करण्यात आलेलं आहे. कालच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक दौरा केला आणि 8 दिवसाचा अल्टिमेटम जो आहे तो नाशिककरांना दिलेला आहे. माझ्यासोबत नाशिककर आहेत. काय नेमकं नाशिककरांची भावना आहे? लॉकडाऊन असावा की नसावा? लॉकडाऊनमुळे काय नेमकं यांचं नुकसान होणार आहे? आपण नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. काय वाटतं लॉकडाऊन संदर्भातला 8 दिवसाचा अल्टिमेटम जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे प्रशासनाच्या वतीनं. तुमची काय भावना आहे? लॉकडाऊन नाही लागायला पाहिजे. कारण कसं आहे, एक शनिवार रविवार सुट्टी दिलेली आहे तर त्यात कडक निर्बंध करायला पाहिजे. म्हणजे संपूर्ण बंद पाहिजे. फक्त जे अत्यावश्यक सेवा आहे तेच सुरू ठेवायला पाहिजे. आमचं मत आहे की लॉकडाऊन नाही लागायला पाहिजे. नागरिक कुठे अजूनही बेजबाबदारपणे वागताना दिसून येत आहेत. रस्त्यावरती फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा जो आहे तो या ठिकाणी वापर केला जात नाही. तोंडावर मास्क नसतं. त्या संदर्भात काय वाटतं? कडक निर्बंध लावायला पाहिजेत बस. म्हणजे लॉकडाऊन तरी नाही पाहिजे, कारण सर्वसामान्य जनता. तुला काय वाटतं लॉकडाऊन संदर्भात? लॉकडाऊन लागला पाहिजे की नको लागला पाहिजे? नको लागला पाहिजे, कारण धंदेवाईकांचे पोटमारीचे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून लॉकडाऊन नको. बरोबर. लॉकडाऊन जर लागला तर या ठिकाणी आर्थिक मंदीची ती आर्थिक प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होणार आहे. नाशिककर आहेत आपल्यासोबत. काय वाटतं तुम्हाला लॉकडाऊन संदर्भातला जो निर्णय घेण्यात आलेला आहे, 8 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे, नागरिकांनी जर नियमांचं पालन नाही केलं तर लॉकडाऊन लागला गेला पाहिजे का? आज जर खरं पाहिलं आपण नाशिककरांचं, आता काल पण आज एवढं वय असताना पालकमंत्री ज्यावेळेस रस्त्यावर फिरतात, आज तर असं दिसतंय नागरिकांपेक्षा शासनाला जास्त गरज झाली असं दिसतं. शासनाचे कर्मचारी असो
किंवा राजकीय नेते असो, हे एवढे जीवाच्या आटापाटा करतायत. आपण बघतोय 2 महिन्यापासून किंवा 1.5 महिन्यापासून शासनाचे लोक पाहिजेल न तो पाहिजेल पर्याय शोधून पाहत आहेत. 2 दिवसाचं बंद ठेवला, 7 ते 7 टायमिंग केला, पण नागरिकांमध्ये असं कुठेही दिसत नाही की आपण कुठली तरी काळजी घ्यायला पाहिजे. हे तर खरं पाहिलं तर शासनापेक्षा नागरिकांचं काम आहे. हे सगळं जे चाललं आहे ते फक्त नागरिकांसाठी चाललेलं आहे. पण जर आपण पाहिलं जनता जे आज बी पाहिलं आपण रस्त्यावर शनिवार रविवार असून पूर्ण मार्केट बंद असून लोक रस्त्यावर फिरतात. मी एक किराणा व्यापारी असून मी बघतो कुठल्याही कारणास्तव लोक बाहेर पडतात. ज्या काही वस्तू गरजेच्या नाहीत त्या घेण्यासाठी लोक बाहेर पडतात. हे असं चाललं तर नाविलाज असो शासनाला पण लॉकडाऊन घ्यावंच लागेल. कुठलाही नागरिक असला तर त्याला लॉकडाऊन नको आहे. कारण आज जर पाहिलं रिक्षावाले, दुकानवाले, व्यावसायिक, सर्वसाधारण नागरिक, कंपनी सगळ्यांचे खूप हाल आहेत. कारण 1 वर्षापासून फायनान्शियल इयर पूर्ण डाऊन झालेलं आहे. त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर लॉकडाऊन नकोच आहे. पण आज जर हॉस्पिटलमध्ये किंवा आपण न्यूजवर पाहिलं तर टोटल बेड 90% पैकी पूर्ण 90% पॅक झालेले आहेत. आणि खेड्यागावात जी परिस्थिती आहे ती हळूहळू आता हाताबाहेर जाऊ लागलेली आहे. रुग्णसंख्येत वाढ होते. तुम्ही व्यापारी आहात, दुकानदार आहात, तुम्हाला काय वाटतं लॉकडाऊनचा बद्दल जो निर्णय घेण्यात येणार आहे 8 दिवसानंतर तो किती योग्य राहील? नाही, परिस्थिती हाताबाहेर गेली तर बंद केलंच पाहिजे. आम्ही बांधकाम व्यावसायिक आहे, आम्हाला शनिवार रविवार बंद सांगितले, आम्ही दुकानं बंद केली. पण जर आता लोक ऐकत नसतील तर त्याला पर्याय नाही, तर बंद केलं पाहिजे. परिस्थिती हाताबाहेर जर जात असेल तर बंद केलं पाहिजे. तुम्ही रिक्षा चालवता या ठिकाणी, काय वाटतं नागरिक जे रस्त्यावरती फिरतात, खरं तर रविवार आणि शनिवार हे 2 विकेंडचे 2 लॉकडाऊनचे दिवस आहेत, मात्र नागरिक आजही रस्त्यावर फिरत आहेत. काय परिणाम होऊ शकतो लॉकडाऊनमुळे? लोकांनी खरोखर काळजी घ्यायला पाहिजे. मास्क लावणं गरजेचं आहे. लॉकडाऊन तर लागायला नाही पाहिजे बुवा. धंदेवाईक लोकांचे लई हाल आहे. बरोबर. नागरिकांनी जर जबाबदारीने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, शासनाने जे नियम व अटींचं या ठिकाणी पालन करण्याला सांगितलं आहे त्याचा जर या ठिकाणी नियम पाळले तर लॉकडाऊन जो आहे तो टळू शकतो. मात्र नागरिक आज विकेंडचे 2 दिवस आहेत, शनिवार आणि रविवार, रस्त्यावरती नागरिक बिनधास्तपणे या ठिकाणी फिरताना दिसून येत आहेत. इतरांची व आपली काळजीसुद्धा या ठिकाणी धोक्यात टाकताना दिसून येत आहेत. येणाऱ्या 8 दिवसात जर नागरिकांनी जबाबदारीने नियमांचं पालन नाही केलं तर लॉकडाऊन जो आहे तो या ठिकाणी निश्चित लागू शकतो. खुशाल पाटील, जागर जनस्थान, नाशिक. नाशिक शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असून चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तसंच ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला आहे. नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचंही यावेळेस त्यांनी आवाहन केलं आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील विविध परिसरातील गर्दीच्या भागांची पाहणी केली आहे. सिडको परिसरातील राणा प्रताप चौक या ठिकाणाहून पाहणी सुरुवात करत उत्तम नगर, पवन नगर, त्रिमूर्ती चौक, सिडको, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड मार्गे पाहणी करत जिल्हाधिकारी कार्यालय या भागात त्यांनी पाहणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे त्यांच्यासोबत उपस्थित होते. तसंच नागरिकांनी नियमांचं पालन न केल्यास लॉकडाऊन करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याचंही यावेळी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. चाळीसगाव तालुक्यातील 7,000 शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कट केल्यानं तसंच वीज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्यांचं निवारण करत नसल्याचं सांगत चाळीसगावचे आमदार आणि शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीचे अधिकारी अभियंता फारुख शेख यांना खुर्चीवर बांधून ठेवलं. तसं एवढंच नाही तर त्यांच्या गळ्यात चपलांचा हार देखील टाकण्यात आलाय. चाळीसगाव तालुक्यातील 7,000 शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीकडून कट करण्यात आले होते. यामुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांचे कार्यालय गाठले. वीज कनेक्शन नसल्यामुळे पाणी नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे 5 ते 6 गुरांचा मृत्यू झालाय, अशी व्यथा शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मांडली. आमदारांनी लागलीच महावितरणाचे अधीक्षक अभियंता फारुख शेख यांना संपर्क साधला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. अधिकारी फोन उचलत नसल्याने आमदार चव्हाण यांनी थेट शेतकऱ्यांना सोबत घेऊन संध्याकाळची 5 वाजता जळगावातील MIDC असलेले महावितरणाचे कार्यालय गाठले. चाळीसगाव तालुक्यातील महावितरणकडून 7,000 वीज कनेक्शन तोडण्यात आल्याबद्दल त्यांनी अभियंता फारुख शेख यांना जाब विचारला. नंतर महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांचे प्रश्नही मांडले.
शेख आणि आमदार यांच्यात काही शाब्दिक वाद झाला, मात्र संतप्त चव्हाण यांनी दोरी बांधून चक्क अधीक्षक अभियंता यांना खुर्चीला बांधले. त्यानंतर चपलांचा हार देखील त्यांना घालण्यात आला. अधीक्षक अभियंतास आमदार आणि शेतकऱ्यांनी दोरीने बांधल्यानंतर थेट खुर्ची सगट उचलून कार्यालयाबाहेर नेले. इतकेच नाही तर त्यांनी महावितरणाच्या कार्यालयास कुलूप सुद्धा ठोकले. या सर्व प्रकरणावर आमदार मंगेश चव्हाण काय म्हणाले पाहूया. आज त्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने हे वागणूक दिली जाते, या विरोधात आज आम्ही या जळगाव जिल्ह्याच्या ऑफिसला येऊन शेख एसी यांना याचा जाब विचारला असता यांनी उडवाउडीची उत्तरं दिली. अनेक शेतकरी माझ्या सोबत आले होते, त्यांनी पैसे घेऊन आलेले असताना महावितरण त्यांचं कुठलेही बिल स्वीकारत नाहीये. आणि या शेतकऱ्यांचं जर पाणी 2 दिवसात जोडलं गेलं नाही तर यांचा हातातोंडाशी आलेला पुन्हा पीक जाऊ शकतं. यासाठी मी तर या 100-150 शेतकऱ्यांसोबत आलो असता शेख यांनी उडवाउडीची उत्तरं दिली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना जागेवरच बांधून ठेवलं. आणि या सरकारला माझी विनंती आहे, आज आम्ही या शेख सारख्या एका इंजिनियरला झापलं, उद्या उठून एखाद्या मंत्र्याला सुद्धा बांधायला आम्ही करणार नाही. शेतकऱ्याचे आम्ही पोरं आहोत. शेतकऱ्याच्या कथा आणि व्यथा हे जर तुम्ही समजून घेत नसाल, तुम्ही बांधावर येऊन बघा की ज्या पद्धतीने करोनामध्ये सगळ्या अडचणींना सामोरं जात असताना देखील हे सरकार जर गांभीर्याने घेत नसेल तर उद्या मंत्र्याला सुद्धा बांधायला कमी आम्ही करणार नाहीत. मी या निमित्ताने या सरकारला माझा सवाल आज या सरकारला की आपण यावर लवकरात लवकर तोडगा काढावा. झालेल्या सर्व प्रकारांमुळे पोलिसांनी आमदार चव्हाण यांच्यासोबत शेतकऱ्यांनाही ताब्यात घेतले असून बांधवी कलम 353, 332, 143, 147, 149, 351, 294, 269, 188 तसेच मुंबई पोलीस कायदा कलम 135 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. खासदार उन्मेष पाटील यांनी आमदार चव्हाण यांना अटक केली म्हणून राज्य शासनाचा निषेध केलाय. बघूया ते यावेळेस काय म्हणाले. लोकप्रतिनिधींची जर असं वर्तणूक त्या ठिकाणी होत असेल, आज आम्ही या ठिकाणी कोविडच्या संदर्भात आमचे जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामांसह, आमदार सावकारे संजीवनसह सर्व लोकप्रतिनिधी यावेळेस आले असताना या ठिकाणी त्यांना अटक करण्यात येते. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, या अटक काही ते मोठं दरोडा टाकला म्हणून होत नाही, शेतकऱ्यांसाठीच होतं. एकदा काय 100दा अटक होती. परंतु मला असं वाटतं की एका बाजूला सभागृहात उपमुख्यमंत्री म्हणतात की वीज बिलाचं वसुली केली जाणार नाही, कट केले जाणार नाही. ऊर्जा मंत्री म्हणतात की वीज बिल माफी केली जाईल. म्हणजे शेतकऱ्यांना इकडे त्या ठिकाणी आशेवर ठेवायचं, कुठेतरी चॉकलेट द्यायचं आणि हाताशी आलेलं पीक जेव्हा वाया जातं त्यात लोकप्रतिनिधी त्यांचा आवाज उठवला तर त्यांचा आवाज दाबून मारायचा. मला वाटतं हे अत्यंत दुर्दैवी आहे. लोकशाहीला आणि शेतकऱ्यांचा जीव घोटणारं मला असं वाटतं ते गोरे गेले आणि एक काळे इंग्रज रूपी त्या ठिकाणी प्रशासन आहे. मला याचा आम्ही तीव्र निषेध भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करतो. उन्मेष पाटील यांनी निषेध केलाय खरा, पण आमदार चव्हाण यांनी एका अधिकाऱ्याचा असा अपमान करणे कितपत योग्य आहे मग हेही सांगावे. उद्या जर एखाद्या अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधीचा असा अवमान केला तर तो खपवून घेतला जाईल का हेही मग स्पष्ट करावे. एकीकडे कोरोनामधून शेतकरी सावरत असताना शेतकऱ्यावर आसमानी संकट आले आहे. त्याचबरोबर महावितरणाच्या या जुलमी धोरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत वीज तोडणी थांबवायची घोषणा करतात, तर दुसरीकडे ऊर्जा मंत्री म्हणतात वीज बिल माफ केले जाईल. पण प्रत्यक्षात तसे काही घडतच नसल्याचे चित्र आहे. पण एक लोकप्रतिनिधीने एका अधिकाऱ्याची अशा प्रकारे अवहेलना करणे कितपत बरोबर आहे. कायदा सुव्यवस्थेला जर एक लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वेशीवर टांगत असेल, याबाबत विचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांसोबत झालेला हा प्रकार निंदनीय आहे, मात्र एक अधिकाऱ्याचा असा अपमान करणे नक्कीच कायद्याच्या चौकटीत नाही. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या गाडीचं टायर फुटल्यानं गाडी रस्त्यावर पलटी झाली. गाडी पलटी होताच चालक आणि गाडीबाबतची चौकशी करण्याऐवजी रस्त्याने जाणाऱ्या तळीरामांनी आपली वाहनं थांबवून गाडीतील विदेशी मद्याच्या बाटल्या लुटायला सुरुवात केली. मुंबई आग्रा महामार्गावरील नगाव गावाजवळील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या गाडीचा टायर फुटला आणि त्यात ही गाडी पलटी झाली. गाडीतील चालक अथवा अन्य कुणी जखमी आहे की नाही याची चौकशी करण्याऐवजी रस्त्यानं जाणाऱ्या तळीरामांनी आपली वाहनं थांबवून गाडीतील मद्याच्या बाटल्या लुटण्यास सुरुवात केली. ज्याच्या हाती जे मद्य लागलं त्याने ते आपलं समजून घरी नेलंय. मोठ्या अवजड वाहन चालकांनी देखील या संधीचा फायदा उचलला. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे.
चांदवड तालुक्यातील रायपूर गावात दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास 2 ते 3 चोरट्यांनी स्विफ्ट डिझायर या गाडीतून 3.5 लाख रुपये लंपास केल्याची घटना लासलगाव बस स्टँड समोर घडली आहे. कांदा आणि सोयाबीन विक्री केल्यानंतर मिळालेल्या पैशातून घरी असलेल्या किराणा दुकानासाठी चांदवड तालुक्यातील रायपूर गावातील दत्तात्रय कोल्हे हे किराणा सामान खरेदी करण्याअगोदरच दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान 2 ते 3 चोरट्यांनी स्विफ्ट डिझायर गाडीतून 3.5 लाख रुपये लंपास केल्याची घटना लासलगाव येथील रहदारीच्या ठिकाणी असलेल्या बस स्टँड समोर घडली. हा संपूर्ण प्रकार तिथे असलेल्या एका दुकानाच्या CCTV मध्ये कैद झालाय. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. इथे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर बघणार आहोत अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. बाउन्सर गणेश 7218655600. बाउन्सर जाकीर 9130278513. पैठणीच्या दुनियेतील एकमेव विश्वसनीय नाव म्हणजेच कापसे पैठणी. दर्जा, गुणवत्ता, सुबकता आणि विश्वासाच्या बळावर केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं नाव अर्थातच कापसे पैठणी. जेथे आहे अस्सल येवला पैठणी सोबतच कांजीपुरम, गडवाल, पटोला, चंदेरी, बनारस सिल्क साडी, नवरीचा शालू, नववार पैठणी, घागरा, सेला, दागिना सिल्क, कलांजली सिल्क, दुल्हन साडी, मानापानाची सुरत साडी, पैठणी पर्स आणि आणखी कितीतरी व्हरायटीज. सोबत नामांकित कंपनीचे शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, कुर्ता, पायजमा, डिझायनर शूटिंग शर्टिंग आणि रेडीमेड जेंट्स वेअर. आमची वैशिष्ट्ये: ऑनलाईन खरेदी सेवा, बस्त्याची खास व्यवस्था, प्रशस्त AC भव्य दालन, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, तात्काळ ग्राहक सेवा. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. तसंच कोविड-19च्या सर्व नियमांचे पालन करीत घ्या खरेदीचा मनमुराद आनंद. आमचा पत्ता: कापसे पैठणी, काळा मारुती रोड, येवला, जिल्हा नाशिक. फोन नंबर 02559 267 02559 268 प्रोप्रायटर श्री बाळासाहेब कापसे तसेच श्री दिलीप खोकले तसंच समस्त कापसे परिवार. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. छत्रपती सेनेकडून महसूल आयुक्तांना ताडी विक्री दुकानातील आरोग्यास अपायकारक ताडी विक्री केंद्र बंद करावं तसंच संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याच्या बाबतीत निवेदन देण्यात आलंय. औषधी गोळ्या, पावडर यांचा वापर करून बनावट ताडी तयार केली जाते आणि या ताडीमुळे आरोग्यास हानिकारक असे दुष्परिणाम होत असल्याचं निदर्शनास आल्यानं छत्रपती सेनेच्या वतीनं नाशिकचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना ही ताडी विक्री बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले. छत्रपती सेनेतर्फे माननीय आयुक्त, विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे साहेब यांना आज ताडी विक्रीचे जे काही अवैध ताडी विक्री जी चालू आहे त्याबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे. नाशिक शहराचा जर विचार करण्यात आला तर नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये जवळपास 20 ते 22 ताडी विक्री केंद्र आहे, ज्यामध्ये दररोज 50 ते 60 ड्रम एका ताडी विक्री केंद्रावरती ताडी विकली जात आहे. मात्र ही केमिकल मिक्स ताडी जी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये गोळ्या, पावडर, त्यानंतर इतर केमिकल मिक्स करून ही ताडी बनवली जाते. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये कर्जत पंचायत समितीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला असून मनीषा जाधव यांची सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपनं धक्का दिला होता. यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलं होतं. आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक झाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनीषा दिलीप जाधव यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीच्या वेळी भाजपचे 2 सदस्य अनुपस्थित होते, तर शिवसेनेचे एकमेव सदस्य प्रशांत बुद्धिमत हे महाविकास आघाडीत सामील झाल्याचं दिसलं.
सभापती पदाच्या उमेदवारी अर्जावर राजेंद्र गुंड यांची सूचक म्हणून सही आहे. केल्यामुळे मला जी सभापती पदाची संधी मिळाली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन अशी इच्छा आहे. जाधव, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष, महिला आघाडी करमाळा. आज माझ्या जाऊबाई त्यांनी सभापतीचा पदभार सांभाळला आहे कर्जत तालुक्याच्या. त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीस आमच्या जाधव कुटुंबातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. आज ठरल्याप्रमाणे मनीषा दिलीप जाधव यांची कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या सांगण्यावरून आज त्यांची सभापतीपदी निवड झाली. इथून पुढं येणाऱ्या तालुक्यातल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये माननीय रोहितदादा पवार, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असंच भरघोस यश मिळणार आहे. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत. जुना पुणे महामार्गावर लोणावळा नगर परिषदेच्या वरसोळी कचरा डेपोला आग लागल्यानं परिसरात धुराचे लोट पसरले आहे. पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना या धुराचा त्रास सहन करावा लागतोय. वरसोली या ठिकाणी लोणावळा नगर परिषदेचा कचरा डेपोच्या मागील बाजूस कचऱ्याचा मोठा ढीग असल्यानं ही आग लागली असावी. वाऱ्यामुळे आग झपाट्यानं पसरत असून वरसोली परिसरात धुराचे लोट तयार झाले. कचरा डेपोवरील कर्मचारी ही आग विझवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आगीपुढे हे प्रयत्न अपुरे पडतायत. लोणावळा नगर परिषदेनं तत्काळ अग्निशमन बंब पाठवत ही आग विझवावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. ही आग कशामुळे लागली हे मात्र अजूनही समजू शकलेलं नाही. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, लोणावळा. भारत इंग्लंड क्रिकेट मॅच सुरू असलेल्या MCA मैदानालगतचा थाटलेला बुकिंगचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात यश आलंय. ही टोळी मैदान परिसरात होती. तिथं सुरू असलेल्या मॅचचं मोबाईल आणि टीव्हीवर 6 ते 13 सेकंदानं उशिरा प्रक्षेपण व्हायचं. याचाच फायदा घेऊन ते अनेकांना सट्टा लावत होते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी मॅच सुरू असताना 3 ठिकाणी छापेमारी करून बुकिंगचा पर्दाफाश केलाय. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला लागूनच असलेल्या घोरबडेश्वर डोंगर आणि बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत, तर पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सट्टा बाजार सुरू होता. वाकड पोलिसांना याची खबर लागताच त्यांनी 3 पथकं नेमून यांचं बिंग फोडलंय. एकूण 33 बुकिंगना यावेळी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तसंच विदेशी नोटांसह 45 लाखांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. जे राणा टेकडी आहे त्या टेकडी आणि तिसरा ठिकाण होता लेमन ट्री हॉटेल इन पुणे सिटी. हा 3ही ठिकाणीवरून एकूण 33 बुकीज सटोरिये पकडण्यात आले, धरण्यात आले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. यांच्याकडून हे लोक जे आहे ते वेगवेगळे राज्याचे आहे आणि एक तर पुर्तगाल आणि गोवाचा आहे, मध्य प्रदेशचे 5 आहे, हरियाणाचे 13, महाराष्ट्रचे 11, राजस्थानचे 2, उत्तर प्रदेशचे 1, असं एकूण 33 आहे. आणि जप्त करण्यात आलेला माल जे आहे 74 मोबाईल, 3 लॅपटॉप, 1 टॅबलेट, 8 कॅमेरा, 4 बॅनाकुलर, स्पीकर 1 आणि रोख रक्कम एकूण 1,55,000चे जवळजवळ, ज्यामध्ये 28,800चे विदेशी चलनाचे नोट पण आहे, डॉलर, पौंड आणि दिरहम. मग चितावणी देतो की आमचे हद्दीत PCPC कमिशनरेटच्या हद्दीत कोणतेही अवैध कारवाई चालणार नाही. जर चालला तर आम्ही त्याला नेस्तनाबूद करणार आहोत हा संदेश देतो आहे. यामध्ये मुख्य बुकी जे आहे भोलू फ्रॉम भोपाल आहे आणि चेतन उर्फ सोनू फ्रॉम नागपूर आहे. त्यांना पकडण्यासाठी आपण कारवाई करणार आहोत. आणि पोलिसांवर हल्ला केला, हल्ला चढवला. जेव्हा सुरुवातीला पकडणे गेले कारण ते मोठ्या संख्येत होते, पण त्यांना माहीत नाही होता की पोलीस पूर्ण तयारीत आहे. नंतर ते सरेंडर झाले. त्यांच्यावर उचित कलमाखाली कारवाई होतो आहे. ते हवाई मार्गाने, रेल मार्गाने, कारने, असा वेगवेगळे मार्गाने इथे आले होते. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड.
धुळे मनपाची स्थायी समितीची अर्थसंकल्पीय सभा बेकायदेशीर असल्याचं तसंच महापौर चंद्रकांत सोनार हे आपले नाहीत असा गंभीर आरोप भाजपाचे नगरसेवक शीतल नवले यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केला आहे. 2019-20 आणि 2020-21 असे 2 अर्थसंकल्प मंजूर केले होते. या दोन्ही अर्थसंकल्पांचं वाचन महासभेत झालेलं नाहीये. त्यामुळे नगरसेवकांनी सुचवलेली जी कामं होती ती किंवा या अर्थसंकल्पात ज्या ज्या गोष्टी मांडल्या होत्या त्या आम्हाला कळू शकलेल्या नाहीयेत. तसंच इतिवृत्ताचं वाचन 2-2 वर्ष होत नाहीये. इतिवृत्ताचं वाचनच होत नसल्यानं नगरसेवकांनी सुचवलेली कामं त्यात आली आहेत की नाही हे कळायला मार्ग नसल्याचं भाजप नगरसेवक शीतल नवले यांनी म्हटलंय. आज स्थायीची बैठक होती, परंतु मागील 2 वर्षापासून महासभेचे इतिवृत्ताचं वाचन झालेलं नाहीये. मागचे 2 अर्थसंकल्प आम्ही मंजूर केले होते, 19-20 आणि 20-21. तर या दोन्ही अर्थसंकल्पांचं वाचन हे महासभेत झालेलं नाही. त्यामुळे नगरसेवकांनी जी सुचवलेली कामं होती अर्थसंकल्पामध्ये ती आली का नाही आली, किंवा 19-20 आणि 20-21चा जो अर्थसंकल्प होता तो अर्थसंकल्पात ज्या ज्या गोष्टी मांडल्या होत्या त्या आम्हाला कळू शकल्या नाही. इतिवृत्ताचं वाचन हे 2-2 वर्ष होत नाही, तर ही गोष्ट निषेधार्थ आहे. 2-2 वर्ष जर इतिवृत्ताचं वाचन झालं नाही तर ज्या नगरसेवकांनी काही गोष्टी मांडलेल्या असतात महासभेमध्ये किंवा काही तरतुदी सुचवल्या असतात त्या आल्या की नाही आल्या ह्याला काही कळायला मार्ग नसतो. माझं तर हेच म्हणणं आहे की मागील 2 वर्षांमध्ये हेच नाही की 2 वर्षापूर्वी जी महापौर निवड झाली त्या निवडचं सुद्धा इतिवृत्ताचे वाचन झालं नाही, तर मग आताचे महापौर आहेत का नाही आहेत काय समजावं आम्ही. तर माझं हे म्हणणं आहे की ही जी अनियमितता आहे ही टाळली पाहिजे. आणि आज जी स्थायीची बैठक स्थगित झाली आहे ती पुन्हा सभापती महोदयांनी 4 वाजता घेतली, पण मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि मी 4 वाजताच्या बैठकीला येणार नाहीये. मी भलेही उपोषणाला बसेल बाहेर, पण सभागृहात जाणार नाही. धन्यवाद. तसंच 2 वर्षापूर्वी महापौरांची जी निवड झाली आहे त्या निवडीच्या इतिवृत्ताचंही वाचन झालेलं नाहीये. त्यामुळे आताचे महापौर हे महापौर आहेत की नाही काय समजावं आम्ही. ही जी अनियमितता आहे ती टाळली गेली पाहिजे. त्यामुळे स्थायी सभा स्थगित करण्यात आली होती. सभापतींनी पुन्हा संध्याकाळी ही सभा बोलावली होती, पण बैठकीस कुठलाही नगरसेवक हजर राहणार नाही, भलेच बाहेर उपोषणाला बसू पण सभागृहात जाणार नाही असा इशारा नगरसेवक नवले यांनी दिला होता. त्यामुळेच संध्याकाळी होणारी स्थायी समितीची अर्थसंकल्पाची सभाही तहकूब करण्यात आली. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. श्रीगोंदा तालुक्यात नलवाडे सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पार पडली आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये कायम खासगी विरुद्ध सहकार असा लढा राहिलाय. त्याचाच एक भाग म्हणून बबनराव पाचपुते मंत्री असूनही सभासदांनी श्रीगोंदा कारखाना त्यांच्या ताब्यात जाऊ दिला नाही. राजेंद्र नागवडे यांना चेअरमन न करता दुसरा चेअरमन करा, नागवडेंना हटवा, आम्ही निवडणूक बिनविरोध करू असं मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि नागवडे कारखान्याचे संचालक अण्णासाहेब शेलार यांनी केले. सर्वसाधारण सभेमध्ये अनेक कारभारातल्या अनेक विषयावरती चर्चा झाली, त्याच्यामध्ये मी खोलात जाणार नाही. परंतु एक ठराव जो तिथे घेतला गेलेला आहे की कारखान्याचा 5,000 टनाची क्षमता वाढवण्याचा निर्णय, एकीकडे सभासदांनी तशी चर्चा केली, दुसरीकडे वृत्तपत्रात वाचलं 5,000चा नवीन प्रकल्प उभा करणं अशा प्रकारचं चेअरमन साहेबांनी सांगितलेलं आहे. ज्या अहवाल सालात हा विषय केला आहे त्या अहवाल सालामध्ये कारखाना ऊस नाही म्हणून बंद होता. बाजूच्या सगळ्या कारखान्यांनी एक्सपान्शन करून त्यांची क्षमता वाढवलेली आहे. श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना आहे तेवढ्या क्षमतेनं देखील आज चालत नाही, तर नवीन प्रकल्प कशासाठी करायचा. झूमवरती मीटिंग होती, अत्यंत मर्यादित सभासदांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. या कारखान्याचे 22,000 सभासद आहेत, 22,000 सभासदांनी भाग घेतलेला नाही. आणि हा या कारखान्याच्या 22,000 सभासदांचा अधिकार असल्यामुळं काल मर्यादित सभासदामध्ये झालेल्या झूम मीटिंगमध्ये झालेल्या ठरावाला माझा विरोध आहे. नागवडे सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पार पडली आहे. त्यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर, घनश्याम शेलार, जिजाबापू शिंदे, श्रीपाद ख्रिस्ती, मोहन भिंताळे, जयेश आनंदकर, प्रवीण शेलार उपस्थित होते. ऑनलाईन सभेत फक्त नागवडे समर्थकांचाच आवाज आला, विरोधकांचा आवाज दाबला असा आरोप सर्वांनी यावेळी केलाय. जागर जनस्थानसाठी गणेश कविटकर, श्रीगोंदा. केंद्रातील नरेंद्र मोदी यांनी लादलेल्या शेतकरी विरोधी 3 काळ्या कृषी कायद्याविरोधात
सदर कायदे केंद्र सरकारनं मागे घ्यावे यासाठी देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील 120 दिवसांपासून ठाण मांडून बसले आहे. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या या बंदामध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं गोंदिया जिल्ह्यासह राज्यभर धरणे आंदोलनं करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकारनं लादलेल्या शेतकरी विरोधी 3 काळ्या कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात गोंदियातील सर्व तालुक्यातील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करून शेतकरी कायदा रद्द करण्यासंबंधीच्या मागणीचे निवेदन पंतप्रधानांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात आलं. जताया नहीं, कांग्रेस पार्टी ने इसके ऊपर श्रद्धांजलि दिया और इसके ऊपर बात भी की और शहीद किसानों के बारे में पूरी तरह से सहानुभूति केंद्र का पूरा महंगा केंद्र का पूरा महंगा प्रधानमंत्री गृह मंत्री बंगाल में जा रहे हैं के बारे में बताइए ना. बंगाल में जा रहे हैं, सब चुनाव में व्यस्त है, लेकिन किसानों की तरफ ध्यान देने के लिए किसी भारतीय जनता पार्टी के नेता के पास वक्त नहीं है. चुनाव लड़ने के लिए उनके पास वक्त है, वहाँ भाषण देने के लिए, रैली करने के लिए उनके पास में वक्त है. वहाँ कोरोना कुछ नहीं है, लेकिन बाकी जगह पे कोरोना के नाम पर सब बंदी से सरकार ला रही है और किसानों के तरफ, किसानों के आंदोलन की तरफ ध्यान देने के, बगल देने का काम ये केंद्र की सरकार कर रही है. तो 20 दिन से संपूर्ण देश के किसान, सर्वदलीय किसान नॉन पॉलिटिकल तरीके से शांतिपूर्ण ढंग से दिल्ली के पूरे बॉर्डर पे हिंदुस्तान के सारे रास्ते जो आते दिल्ली में, वो सारे रास्तों पे आंदोलन कर रहे, लेकिन इसकी सूद कहीं पर भी नरेंद्र मोदी ने नहीं लिया, बल्कि उसका मजाक उड़ाया. और उसके किसानों के सम्मान में कांग्रेस पार्टी मैदान में है और नरेंद्र मोदी वो 2 अंबानी और अदानी के सम्मान में सरकार चला रहे हैं. ऐसी लड़ाई आज चल रही है कि नरेंद्र मोदी अदानी अंबानी के लिए लड़ रहे हैं, तो कांग्रेस के राहुल गांधी और उनकी पूरी तमाम देश की सेना ये किसानों के लिए लड़ाई लड़ रही है. आज आपने देखा होगा कि करीब 300 किसानों की शहादत जहां पर हो चुकी है, वहां पर संपूर्णतः नरेंद्र मोदी जी ने आंदोलन को बढ़ावा नहीं मिलना चाहिए करके संपूर्ण देश में फिर से एक बार लॉकडाउन का माहौल बना दिया है. जागर जनस्थानसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया. गेल्या अनेक दिवसांपासून देशात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलंय. त्यातल्या त्यात देशाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 60% अधिक रुग्णसंख्या आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत देशातील टॉप 10 मध्ये जळगाव जिल्ह्याचा 9वा क्रमांक लागतोय. चाळीसगाव तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होतीये. त्यामुळे चाळीसगावातील बेशिस्त नागरिकांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाणे तसंच नगरपालिका चाळीसगावच्या संयुक्त विद्यमानं दंडात्मक कारवाई करण्यात येते. भारतामधले जे टॉप 10 शहरं आहेत कोरोना संसर्ग वाढलेला, त्या 10 शहरामध्ये जळगाव जिल्ह्याचाही 10 जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्याचाही समाविष्ट आहे. त्यातल्या त्यात चाळीसगाव तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग खूप वाढलेला आहे. जनतेला प्रसारमाध्यमांमार्फत तसेच पोलिसांनी इतर शासकीय यंत्रणांनी वेळोवेळी आवाहन केलेले सर्वांनी मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा, सुरक्षित राहा. परंतु अजूनही काही लोकांना त्याच्याची भीती वाटत नाही. म्हणून आज जेव्हा एक 15 दिवसापासून सलग आमची मोहीम सुरू झालेली आहे मास्क कारवाई करण्याबाबत, चाळीसगाव शहरामध्ये ठिकठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी, रविवारच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून मास्क न वापरणाऱ्या लोकांविरुद्ध दंडात्मक कारवाई चाळीसगाव नगर परिषदेच्या संयुक्त मोहिमेने आखण्यात आलेली आहे. जनतेला आव्हान करतो का आपल्यासाठी व आपल्या कुटुंबियांसाठी, सुरक्षिततेसाठी आणि ह्या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी मास्क वापरावा. शासनाचा, सरकारचा जे काही आदेश आहे, ज्या सूचना आहेत त्याचे पालन करावे. धन्यवाद. यावेळी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, API सय्यद, ट्रॅफिक तसंच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव.
सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांमधील आदिवासी समाजाची संस्कृती, सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक म्हणून होळी सणाकडे पाहिलं जातं. सातपुड्यात वर्षभर नवचैतन्य निर्माण करणारा होलिकात्सव सण हा केवळ आदिवासी बांधवातच नव्हे तर सर्व समाजासाठी आनंद पर्व असतो. मात्र यावर्षी या पर्वावर कोरोनाची वक्रदृष्टी फिरली आहे. कोरोनाच्या वाढत्या थैमानामुळे शासन आणि प्रशासनानं कोविडबाबत लागू केलेल्या नियमांचं पालन करत यावर्षी सातपुड्यातील होलिका उत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय जनतेनं घेतलाय. त्यामुळे यावर्षी सर्वांच्या आवडत्या होलिका उत्सवात हजारोंचा जनसागर उसळणार नाही. साध्या पद्धतीनं साजऱ्या होणाऱ्या या होलिका उत्सवात ना ढोल ताशांचा नाद असणारे, ना बिरी बासरीचे सूर गुंजणार आहेत. अशा सांस्कृतिक परंपरेला छेद देत सातपुड्याच्या होलिका उत्सवाला प्रारंभ होतोय. जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीची परंपरा आणि संस्कृतीचा मोह देशालाच नव्हे तर साता समुद्रापार परदेशातील जनतेलाही मोहून टाकणार आहे. आदिवासी संस्कृतीतील होलिका उत्सव हा सण एक आगळा वेगळा आणि नवचैतन्य निर्माण करणार आहे. या आनंदात सहभागी होण्यासाठी सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यातील अबालवृद्धांचे तसेच देश विदेशातून पर्यटकांची पावलं काठीकडे वळतात. यंदा होलिका उत्सवातील आनंद पर्वाला कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय. त्यामुळे दरवर्षी अत्यंत उत्साहात पार पडणारा हा होलिका उत्सव साध्या पद्धतीनं साजरा केला जातो. जागर जनस्थानसाठी सुधीर कुमार ब्राह्मणे, अक्कलकुवा. नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर मी सुनील शिंदे आपलं पुन्हा स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्राची औद्योगिक क्रांती जर आपण पाहिली तर ती खूप झपाट्याने होते. मागच्या काही काळामध्ये तिला थोडीशी एक संथ गती आली असेल, मात्र आज काळ बदललेला आहे. आज काळ इंटरनेटचा आहे आणि खूप उत्तम असे उद्योजक आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होत आहेत. असेच एक उद्योजक आज आपण जागर कट्ट्यावर आमंत्रित केलेला आहे. त्यांचा जो काही प्रवास आहे, त्यांचा संघर्षमय प्रवास आणि त्यांची यशस्वी गाथा आज आपण त्यांच्यातून ऐकणार आहे. विविध मुद्द्यांवर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. जळगावमधील छबिराज राणे यांनी छबी इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. काय आहे हा सगळा विषय आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी त्यांचं आपण सर्वप्रथम जागर कट्ट्यावर स्वागत करूया. छबिराज राणेजी, जागर कट्ट्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. राणेसाहेब, महाराष्ट्रामध्ये आज औद्योगिक क्रांती खूप वेगळ्या पद्धतीने होते. मात्र आज इथे आल्यानंतर एक इतकं अभिमानास्पद वाटतं की आपल्यातला एक मराठी उद्योजक इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे आपण नुसतं भारतातच नाही तर आमच्या माहितीप्रमाणे आपण भारताबाहेरही छबी इलेक्ट्रिकलचा झेंडा आपण रोवला. नेमकी याची सुरुवात कुठल्या पद्धतीने झाली? कारण ज्या पद्धतीने आपण सांगितलं की आपला हा बेस आधी मुंबईत होता, त्या विषयात मी नंतर येणार आहे. मात्र सुरुवात आपली कशी झाली ते आमच्या प्रेक्षकांना ऐकायला खरंच आवडेल. सर्वप्रथम मी धन्यवाद करतो की तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी दिली की तुमच्याशी या जागर कट्ट्यावर येऊन बोलायचं आहे. सर्वप्रथम सांगण्याचा उद्देश मी सेकंड जनरेशन एंटरप्रेनर म्हटला जातो. कारण छबी इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी माझ्या वडिलांनी 1965 साली सुरू केली आणि माझ्या जन्मानंतर सुरू केली, म्हणून माझ्या नावानेच त्यांनी सुरू केली. सो छबीराजमध्ये माझं छबी जे नाव आहे त्यांनी छबी इलेक्ट्रिकल हे त्यांनी तेव्हा सुरू केली आणि 1986 साली मी कंपनीत जॉईन झालो. सो लहानपणापासून माझ्यामध्ये हा बाळकोडूच टाकला होता की तुला दुसरं काहीच करायचं नाही आहे, तुला धंदेवाईकच बनायचं आहे. आणि तशीच माझ्यावरती पूर्ण संस्कार झाले आणि इंजिनिअरिंग पण मी केलं, पण ते सुद्धा मी वेगळ्या पद्धतीचं इंजिनिअरिंग, तुम्ही नाव ऐकलं असेल ज्ञानेश्वर विद्यापीठ पुण्याला जे होतं, तर बरंच त्याच्यामध्ये नाव झालं त्याच्यावरती. पण तिथे आम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळाला आणि त्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्समुळे आज आम्ही इथपर्यंत पोचू शकलो आणि मी सगळं सांभाळतो आहे. हा आमचा प्रवास आहे. आणि 78 सालापर्यंत आम्ही मुंबईत होतो. तेव्हा मी अजून मी शाळेत होतो, पण 78 साली वडिलांच्या लक्षात आलं की आपण आपल्या गावी जाऊन काहीतरी केलं पाहिजे. कारण जळगाव हे आमचं नेटिव्ह प्लेस आहे आणि जळगावमध्येच वडिलांचं शालेय शिक्षण झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सुरत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेली आणि मलाही अभिमान वाटतो त्यांचा की 1959 साली गोल्ड मेडलिस्ट झाले ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, सुरत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. आणि इट वॉज व्हेरी व्हेरी प्राऊड फॉर अस ऑल्सो की त्यांनी जे तिथून घेतलं आणि त्यांना तिथे गव्हर्मेंटची नोकरी मिळाली, पण ती त्यांना आवडली नाही
आणि त्यांनी ती सोडली आणि ते मुंबईला गेले. आणि तिथून त्यांनी एक 8 वर्ष काम केल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी एका छोट्याशा खोलीमध्ये चाळीत राहत होतो आम्ही, तेव्हा मी बघितलेलं आहे की त्यांनी चाळीत कसं काम केलं आहे. छोट्याशा गॅलरीमध्ये वाइंडिंग मशीन आणून छोटे छोटे ट्रान्सफॉर्मर बनवायचे आणि मुंबईला लॉरचे जाऊन विकायचे. अशी ती छोटी सुरुवात झाली. त्यानंतर आम्ही एक स्टँडर्ड बॅटरीज म्हणून कंपनी होती, ऐकली असेल लोकांनी, तर त्यांच्याबरोबर आमचं वडिलांचे संबंध आले आणि आम्ही त्यांचेच काम फक्त 82 सालापर्यंत करत आलो. आणि 78 साली जेव्हा त्यांनी इथे शिफ्ट केलं त्यावेळी 1977 साली माननीय संत शरदजी पवार सरांनी जेव्हा स्कीम अनाऊन्स केली सेल टॅक्स एक्झम्पशनची, ते 8 वर्षासाठी होते. म्हणून आम्ही कंपनीचा बेस इथे हलवला, मॅन्युफॅक्चरिंग इथे हलवलं आणि मार्केटिंग आणि सगळ्या बाकीच्या ॲक्टिव्हिटी मुंबईहून चालवत होत्या. आणि 2000 साली मी स्वतःसुद्धा माझ्या फॅमिलीसकट आम्ही इकडे शिफ्ट झालो आणि आम्ही इथूनच आता भारतभर जे काही सप्लाय आहे किंवा भारताबाहेरचा पण आहे आणि सगळं सेल्स, मार्केटिंग, प्रोडक्शन सगळं इथून आम्ही करतो आहे. राणेसाहेब, या सगळ्या प्रवासामध्ये ॲक्च्युली कसं आहे, ही जी उदाहरणं आहे की एक मराठी उद्योजक महानगरामध्ये आपला व्यवसाय सुरू करतो आणि मात्र त्यानंतर तो पुन्हा आपल्या गावामध्ये जाऊन तोच व्यवसाय मोठा करतो, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. मात्र मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की ह्या पूर्ण प्रवासामध्ये नेमक्या कुठल्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागलं? बघा, प्रत्येक व्यवसायामध्ये एक असते अडचण, ती तुमची पैशांची असते. बरोबर. ती सगळ्या व्यवसायांमध्ये ती कॉमन अडचण आहे. आणि याच्यानंतर जी दुसरी अडचण असते ती असते तुमची टीम. जे तुमच्याकडे असणारे तुमचे सगळे जे कामगार आहेत किंवा सिनियर लोक आहेत. आणि मी त्याच्यासाठी खूप नशीबवान समजतो की माझ्याकडे जी टीम आहे आजही, ते जवळजवळ 15 ते 16 वर्षापर्यंत ॲव्हरेज टीम माझ्याकडे काम केलेली आहे. ह्याच वर्षी आमचे जनरल मॅनेजर रिटायर झाले, त्यांची 38 वर्षाची आमच्याकडे सर्व्हिस झाली आणि तरी ते म्हणत आहेत की नाही मला तुमच्यावर अजून काम करायचं आहे. तर आता सध्या नवीन नॉर्म्सप्रमाणे आम्ही ते कॉन्ट्रॅक्टवरती आमच्याकडे काम करतो आहे. तर ह्या अडचणीमध्ये जेव्हा आम्ही इकडे शिफ्ट झालो तेव्हा सुरुवातीला आम्हाला ती खूप अडचण होती माणसांची, त्यांची तयारी करणं. त्यांना जसं आपण शहरात म्हणतो की प्रत्येक माणूस हा शहरामध्ये जेव्हा काम करतो तेव्हा त्याला चॅलेंजिंग असतं, त्या चॅलेंजचे घेऊन पुढे जाणं, तेव्हा ते एखाद्या ऑर्गनायझेशनचा उत्कर्ष होऊ शकतो. पण हे आम्हाला इथे सगळ्यांसाठी तयार करावं लागलं आणि आम्ही त्यांच्यासाठी मोटिवेशनल बऱ्याचशा गोष्टी केल्या, ट्रेनिंगचं खूप प्रयत्न केला आणि त्यातनं आम्ही इथे उभा आहोत आज. आमच्या पण कस्टमर जे येतात ते सुद्धा आम्हाला अप्राईज करतात की अरे वा, तुमच्याकडे एवढी डेडिकेटेड टीम इथे आहे आणि टेक्निकली हाय आहे. आमचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये हायली टेक्निकल लोक लागतात. आमचा प्रोडक्शन युनिट नाही आहे, आमचं सगळं जे आहे ते इंजिनिअरिंग बेस युनिट असल्यामुळे आम्हाला सगळे हायली टेक्निकल लोक, स्किलफुल वर्कर आणि इंजिनिअरिंग स्टाफ. कारण इंजिनिअरिंग असल्यामुळे आम्हाला त्याच्याशिवाय पुढे आम्ही जाऊ शकत नाही. तर ह्या प्रवासामध्ये जेव्हा आम्हाला अडचणी आल्या तर ह्याच्यात आम्ही असेच मार्ग काढत आलो आणि जेवढं माझं नेटवर्क होतं मी ते पूर्णपणे वापरून त्याच्यातनं मी नवीन गोष्टी करत आलो. म्हणजे आम्ही खूप नवीन गोष्टी माणसं डेव्हलप करण्यासाठी केल्या, प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी केल्या. आणि मी एक मानतो की जर आपण जग जसं चाललं आहे त्याच्याशी जर आपण नाही सहमत झालो किंवा त्याच्याबरोबर आपण नाही चाललो, बदललो नाही, तर खूप कठीण होऊ शकतं. तर आम्ही प्रत्येक मागे पडू शकतो. आणि ही संकल्पना आम्ही आमच्या टीममध्ये कायम बाबा काय बाहेर चाललं आहे बघा, इंटरनेट आलं, ऑटोमेशन करायचं आहे. सो आमच्याकडे आज डेडिकेटेड ERP आहे आणि ती आम्ही 2003 साली इथे इन्स्टॉल केलेली आहे आणि ते सुद्धा गोदरेज इन्फोटेक ह्या कंपनीची आहे. तर मला इथे माझ्या सर्कल, अरे कशासाठी तू 10 लाख रुपये खर्च करतो आहे. पण आज आम्हाला त्याचा फायदा कळतो आहे की जे काही टीम आहे त्यांना पटकन कुठेही क्लिक केलं की जो काही रेकॉर्ड आहे ते लगेच मिळतो, त्याच्यावरती ते डिसिजन घेऊ शकतात. तर आपल्याला जगाबरोबर चालणं हे गरजेचं आहे आणि हे आम्ही खूप संकल्पनेने इथे मांडतो आणि आम्ही त्याच्यावरती चालतो पण आहोत. राणेसाहेब, आता बिहाइंड द कॅमेरा आपण ज्यावेळेस चर्चा करत होतो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये चांगले उद्योजक तयार झाले पाहिजे, त्यांना मोटिवेशन मिळालं पाहिजे म्हणून आपण जो काही कार्यक्रम सांगितला सॅटर्डे क्लब, त्याचं नेमकं एक छोटंसं उदाहरण आमच्या प्रेक्षकांपर्यंत जर पोहोचलं तर ते फार उत्तम, त्यांना एक आज त्याच्यातनं संदेश मिळेल. इंजिनियर माधवराव भिडे यांनी 2000 साली सॅटर्डे क्लब ही संकल्पना मांडली. तर आमचं ब्रीदवाक्य आहे, एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत. वा. तर ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये
आम्ही त्यांना चॅप्टर म्हणतो, त्याच्यामध्ये 50 मेंबर 40-60 मेंबर असे असतात आणि त्या मेंबर्सनी दर 15 दिवसांनी एकत्र यायचं आणि तिथे फक्त व्यवसाय, बाकी कुठलीच गोष्ट डिस्कस करायची नाही. असं म्हणतात की बाबा जेव्हा मराठी माणूस भेटतो तेव्हा नाटक, सिनेमा ह्याची गोष्टी होतात, पण ते गॉसिप न करता फक्त व्यवसाय. आणि व्यवसायामध्ये सुद्धा आम्ही स्ट्रक्चर्डप्रमाणे मीटिंग फॉर्मेट केलेलं आहे की ज्याच्यामध्ये मी माझं इंट्रोडक्शन देणार, मला काय हवं आहे आजच्या मितीला, आणि इतर जे मेंबर आहेत ते प्रयत्न करणार की त्याला ते कसं मिळेल, ते रेफरन्सेस कसं जातील. तर उदाहरण समजा आता आज आमच्याकडे अशी गोष्ट पण घडलेली आहे की एक घरगुती बाई आहे, ती आमची मेंबर आहे, तिने लाडू बनवते, चांगले खूप चांगल्या क्वालिटीचे लाडू बनवते. मग लाडू बनवते तर ते लोकली विकत होते, पण मग एक आमचे दुसऱ्या चॅप्टरचे मेंबर होते, त्यांच्या लक्षात आलं की अरे लाडू तर मला दुबईला पाठवायचे आहेत, दिवाळीचा सीझन आहे तर त्यांना जवळजवळ 10,000 लाडूंची ऑर्डर मिळाली. क्या बात आहे. म्हणजे त्या इथेच आहेत, पण त्यांना जी ऑर्डर मिळाली ती एका मुंबईच्या चॅप्टरच्या माणसाने ते आणून दिली तिथे, किंवा ते त्याने सगळं केलं. तर ह्या पद्धतीने त्यांना ऑर्डर मिळाली, त्यांचे लाडू दुबईला गेले, दुबईवरनं परत पुढच्या ऑर्डर सुरू झाल्या. तर असे आमचे जे मेंबर्समध्ये आहेत आम्ही क्रॉस चॅप्टरमध्ये जाऊन एकमेकांना आम्ही भेटतो, त्यांचे रेफरन्स बघतो, त्यांना रेफरन्स देतो आणि असं करून आम्ही व्यवसाय वाढीकरता प्रत्येकाला मदत करतो. आता याच्यात अजून एक प्रश्न आहे की नुसतं व्यवसाय वाढीमध्ये फक्त रेफरन्स देणं हाच नाही आहे, त्याला मोटिवेट करणं, त्याला फायनान्सची गरज असेल तर ते कसं गाईड करणं, त्यांना माणसांची गरज असेल ती कसं करणं, माणसांना ट्रेनिंग द्यायचं ते कसं करणं. आणि आमच्या चॅप्टरमध्ये आज 2800च्या वरती मेंबर आहेत आणि जवळजवळ 65 चॅप्टर आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि आमच्याकडे क्रॉस चॅप्टर आहे, क्रॉस चॅप्टर तुम्ही जाऊन भेटू शकतात, बोलू शकतात. आम्ही एक मोबाईल ॲप पण तयार केलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट मोबाईल ॲपमधनं पण रेफरन्स देऊ शकतात. तर ह्या सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून आम्ही मराठी उद्योजकांना पुढे येण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ह्यामध्ये अजून एक नवीन संकल्पना केली की 10 कोटीच्या वरती ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी आम्ही एक एलिट चॅप्टर म्हणून वेगळे सुरू केले. त्याच्यात म्हणजे जवळजवळ 100 कोटीपासून ते 400 कोटीपर्यंत टर्नओव्हर असलेले मेंबर आहेत आणि ते आता आमच्या बाकीच्या चॅप्टर्स मेंबरला पण मदत करत आहेत. त्यांचंही सहकार्य ह्याच्या होतं आहे. आणखीन एक उदाहरण देण्यासारखी गोष्ट म्हणजे आर्किटेक्टला लागणारे सगळे एजन्सीज असं मिळून आम्ही एक वेगळा ग्रुप तयार केला. आम्ही त्याला पॉवर ग्रुप म्हणतो की एक आर्किटेक्टचा ग्रुप आहे, एक इलेक्ट्रिकलचा ग्रुप आहे, एक IT चा ग्रुप आहे. करेक्ट. तर मग असा प्रश्न उभा आहे की सगळे एकत्र आल्यावरती कोण रेफरन्स कसा देणार? अरे एखादा आर्किटेक्टला पाहिजे तो दुसरा आर्किटेक्ट पण कसा घेणार? पण त्याच्यामध्ये आम्ही अशी संकल्पना केली की एक आमच्याकडे असं घडलं की 8.5 कोटीचं काम होतं आणि त्याच्यामध्ये 2-3 स्किल्स पाहिजे होत्या. मग एका आर्किटेक्टला ते घेता येणार नव्हतं. पण मग आमच्या मेंबर्समध्ये आणि आमच्या सगळ्या ट्रस्टीने या सगळं इथे मेंटरिंग एवढं केलं आहे, बाबा तुम्ही एकत्र घ्या ना. बरोबर. तर 3 जणांनी एकत्र येऊन एक कंपनी फॉर्म केली, ते 8.5 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं. म्हणजे ते तिसऱ्याला जाण्यापेक्षा आपल्याच मेंबर्समध्ये ते शेअर झालं. असे बरेचसे उदाहरणं आहेत देण्यासारखी की ह्या सॅटर्डे क्लबच्या प्लॅटफॉर्मवरती खूप काही करण्यासारखं येतं आहे आणि आम्ही ते करतो आहे पुढे जाऊन. राणेसाहेब, ही उदाहरणं आजपर्यंत आपल्याला गुजराती कम्युनिटी असेल किंवा मारवाडी कम्युनिटी असेल किंवा सिंधी कम्युनिटी असेल त्याच्यात बघायला मिळत होती. मात्र आता मराठी माणसांमध्ये ही कम्युनिटी अशा पद्धतीचं जी काही आज सुरुवात झालेली आहे ती खरंच आपल्या नवीन उद्योजकांना खूप महत्त्वाची ठरणार आहे. राणेसाहेब, माझा पुढचा प्रश्न असा आहे की एक उद्योजक म्हणून आज आपण उत्तम पद्धतीने काम करत आहात, आपले एम्प्लॉई आज आपण सांभाळत आहात. मात्र तरुण वर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून नेमक्या आपल्या काय संकल्पना आहे? कारण आपलं एक आर्टिकल वाचलं होतं की आपण एक वेगळी कॉन्सेप्ट त्यांच्यासाठी सुरू केली होती, लर्न अँड अर्न. कारण असे कुठले उद्योजक माझ्या बघण्यात नाही की जे विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी करूया आणि त्यांना 2 त्याचे पैसेही मिळतील. काय संकल्पना होती ती? ही संकल्पना अशी होती की मी जसं माझं इंजिनिअरिंग 30 वर्षापूर्वी केलं, जेव्हा मला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स येऊन मी पुढे आलो, तसं मला जाणवायला लागलं की गेल्या 15 वर्षामध्ये मी बघतो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एज्युकेशन सिस्टीममध्ये आपल्याकडे फ्लॉ आहे. आणि जे इंजिनियर्स बाहेर पडतात, पर्टिक्युलरली इंजिनियर्स मी म्हणतो की इंजिनियर्स बाहेर पडतात त्यांना जगाचा अनुभव काही नाही आहे आणि एज्युकेशन सिस्टीममध्ये त्याचा काहीच संबंध नाही आहे. तर आम्ही एक प्रयोग केला की जी मुलं शिकायला येत आहेत त्यांना त्यांच्या इन्स्टिट्यूटशी बोललो, गोदावरी कॉलेज म्हणून इथे आहे, त्यांच्याशी बोललो, त्यांच्या मॅनेजमेंटशी बोललो आणि त्यांनी अर्धा दिवस मुलांना सुट्टी द्यायचं ठरवलं 3rd आणि 4th इयरच्या.
आणि त्यांना आम्ही आमच्या इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 16 मुलांना आम्ही अब्सॉर्ब केलं आणि त्यांना आम्ही रेम्युनरेशन पण दिलं की जेणेकरून जी गरीब घरातली मुलं होती त्यांचा त्याच्यातनं खर्च निघेल, त्यांना एक हातभार लागेल त्यांच्या एज्युकेशनमध्ये. आणि माझ्या टीममध्ये, माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये मी सांगितलं की तुम्ही आमच्या जे कामं करतात ते रोजच्या रगाड्यामध्ये काम करत असतात, पण अशी कामं असतात की जी अर्जंट आहेत पण नॉट इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. मग आम्ही सांगितलं की अशी लिस्ट करा आणि मग आम्ही प्रत्येक विभागामध्ये अशी यादी केली आणि प्रत्येक विभागामध्ये 2-2 मुलं शिफ्ट केली आणि त्यांना सांगितलं की ही कामं त्यांना शिकवा. याचा मागचा उद्देश असा होता की ती मुलं किती काम करतात, किती आत्मीयतेने काम करतात, ते किती शिकतात, की त्यांना ते शिकायला मिळेल. नाही, आणि कसं शिक्षण ज्यावेळेस प्रॅक्टिकल रूपात समोर दिसायला लागतं तेव्हा त्याची रुची अजून वाढते. बरोबर. आणि याच्यामध्ये आम्ही ऑब्झर्वेशन पण केलं की हा कसा आहे, याचं वागणं कसं आहे, आणि वाईसे वर्षा तो जेव्हा इथे काम करतो त्याला ऑर्गनायझेशन समजते. करेक्ट. किंवा ऑर्गनायझेशन कशी आहे, लोक कशी आहेत, कसं वातावरण आहे. आणि 6 महिने झाले, वर्ष झाल्यानंतर तो जेव्हा त्याचे इंजिनिअरिंग पूर्ण करतो आहे तर माझ्याकडे त्याचा पूर्ण लेखाजोखा आहे की ह्याने काम कसं केलं, काय केलं. मी त्याला इमिजिएटली ऑफर करू शकतो कारण तो एम्प्लॉयबल आहे. मी त्याला इमिजिएट ऑफर करू शकतो. त्याच्या बाजूने विचार केला तर तो विचार करू शकतो मी इथेच आहे, मी इथे वर्षभर बघितलेलं आहे, मला सगळे लोक माहिती आहेत, मी अजून नवीन ठिकाणी जाऊन नवीन विचार करण्यापेक्षा मी इथेच मला वाढ करता येईल. बरोबर. आणि मग ह्याच्यामध्ये आम्ही त्याला अर्न अँड लर्न किंवा लर्न अँड अर्न अशी मी स्कीम तयार करून विविध कॉलेजमध्ये आम्ही दिली ती. पण ती थोडीशी ॲकॅडेमिक्समुळे आमची ती थांबली होती, पण आता ती सुरू होणार परत कारण आता ॲटॉनॉमस झालेत. बरोबर. इथले 2 इंजिनिअरिंग कॉलेज ॲटॉनॉमस झाले आहेत, त्यामुळे आम्हाला ते 6-6 महिन्याकरता ते स्टुडंट्स येतील. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही एंटरप्रिनरशिपचं पण मी ट्रेनिंग दिलं. करेक्ट. म्हणजे माझ्या त्या अर्न अँड लर्नमध्ये मी नुसतं त्यांना कामाला नाही लावलो. मी दर रविवारी काहीतरी विषय घेऊन 2 तास त्यांच्याशी चर्चा करायचो. मी स्वतः चर्चा करायचो, त्यांना काही गायडन्स दाखवायचो, व्हिडिओ दाखवायचो, मोटिवेशनल व्हिडिओ दाखवायचो. सक्सेसफुल एंटरप्रिनरचं त्यांना बरेचसे यूट्यूबवरती आता क्लिप्स आहेत ते दाखवायचो की तुम्ही ऐका, बघा, की जेणेकरून ते मोटिवेट होतील. तर असा एक त्याचा प्रयत्न आहे आणि आता तो अजून मला पुढे न्यायचा आहे कारण आमच्या विजनमध्ये, माझ्या पर्टिक्युलर स्वतःच्या विजनमध्ये आहे की 15 वर्षानंतर मुलांनी करिअर कसं प्लॅन करायचं त्यासाठी मी झटणार आहे. माझं फाउंडेशन त्यासाठी काम करणार आहे आणि त्यासाठीच मी आता सध्या माझी नॉमिनेशन पण आहे. मी अकॅडमिक काउन्सिलवरती मेंबर आहे, राज्यपाल नियुक्त जळगाव युनिव्हर्सिटीवरती. असे बरेच कार्यक्रम माझ्या डोक्यात आहेत. राणेसाहेब, आपला आवाका खूप मोठा आहे, आमच्याकडे वेळेची मर्यादा आहे. मात्र एक शेवटचा प्रश्न विचारतो की तरुणांना चांगले उद्योजक होण्यासाठी आणि त्यांचं करिअर चांगल्या पद्धतीने होण्यासाठी उद्योजक ही महाराष्ट्राला महत्त्वाचा आहे आणि एक चांगला एम्प्लॉई पण महाराष्ट्राला महत्त्वाचा आहे. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन आज आपण तरुणांना नेमकी काय मार्गदर्शन करा? सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे जे आज यंग जनरेशन आहे ती खूप फास्ट आहे, खूप फास्ट ग्रास्पिंग आहे. म्हणजे हे मी मानतो, म्हणजे माझ्या सगळेजण मानतील. तर त्यांनी काय बघायचं आहे की डोळे आणि कान उघडे ठेवायचे. शेवटी बघा, उद्योजक तयार होतो किंवा उद्योजक बनतो त्याच्यामागे ती एक आयडिया असते. त्या आयडियाला तो मूर्त स्वरूप देतो, चालना देतो. ती आयडिया येते कुठून? तर सुंदर उदाहरण आहे की ओला उबर कसं सुरू झालं? तर लोकांना टॅक्सी मिळायची नाही, हा चॅलेंज होता, हा पेन होता. तर आपल्याला आजूबाजूला बघायचं आहे की कोणाला काय त्रास आहे आणि त्या त्रासातनं तुम्हाला शोधायचं आहे की काय आपण त्याला कन्वर्ट बिझनेस आयडियामध्ये करू शकतो. सो हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यावरती आम्ही जोर लावतो प्रत्येक ठिकाणी की बाबा तुम्ही बघा काय अडचणी आहेत लोकांच्या आणि त्या अडचणीतनंच फक्त उद्योगधंदा सुरू होतो. मग तो नर्चर करताना तुम्हाला ज्या आपण म्हटलं की टीम तयार करायची आहे, ते करायचं, त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी. पण पहिला गोष्ट की माझे डोळे आणि कान उघडे पाहिजे की लोकांना काय अडचणी आहेत, माझ्या आजूबाजूला काय प्लॅनिंग, अडचणीमधनंच ती आयडिया येईल आणि ती आयडिया तुम्ही मग नर्चर करा आणि मग तो एक उद्योग तयार होईल आणि मग त्याच्यातनं तो जो उद्योग जो चालवेल तो एक उद्योजक बनू शकतो. आणि तुम्हाला त्यामध्ये जेव्हा तुम्ही उद्योजक बनाल त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे तुम्ही कसे राहतायत, तुम्ही त्या धंद्याला कसे वाढवतायत, तुम्ही प्रामाणिकपणाने करताय का, मग तो पुढे वाढतो आणखी. तर अशी मला असं वाटतं की प्रत्येक नवीन येणारे जे उद्योजक आहेत किंवा जे आज स्टुडंट्स आहेत त्यांनी विचार करावी
आणि प्रत्येकाने उद्योजक बनावं. ही तर आज सगळेजणच म्हणतात की प्रत्येकाने उद्योजक बनावं, कारण तुम्ही जर 10 लोकांना तरी मिनिमम तुम्ही एम्प्लॉय करू शकतात आणि त्यामुळे एम्प्लॉयमेंटचा जो विषय आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो असं मला वाटतं. राणेसाहेब, अगदी कमी वेळामध्ये आपण आपला जो आवाका होता हा आमच्या प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि खूप वेगळ्या वेगळ्या कॉन्सेप्ट उद्योग धंद्याच्या किंवा उद्योजकतेच्या आज आम्हाला आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आल्या. आज आपण जो आपला हा अमूल्य वेळ जागर जनस्थानच्या जागर कट्ट्याला दिला त्याबद्दल खरंच जागर जनस्थान परिवाराकडून आपले खूप 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 धन्यवाद. ईश्वर आपल्याला, आपल्या ह्या उद्योजकतेला, आपल्या ह्या उद्योगधंद्याला खूप चांगली भरभराटी मिळो, कारण आपण उद्योजक बनवण्याचं कार्य करत आहात, तर त्याचे आशीर्वाद नक्कीच आपल्याला लाभतील. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते छबिराज राणे. बघा ना, आपण फक्त उद्योजक बनताना पाहिले असतील, मात्र स्वतः उद्योजक बनत असताना इतरही उद्योजक तयार करणे हे काम फार कमी लोक करतात आणि तेच काम आज छबिराज राणे आपल्या कार्याच्या पद्धतीने करतायत, आपल्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून करतायत. असेच वेगवेगळे मान्यवर आम्ही आपणापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तोपर्यंत आपण पाहत राहा जागर जनस्थान, जागर कट्टा. धन्यवाद. याचबरोबर आजचं बुलेटिन इथे संपलं. पुन्हा भेटणार आहोत पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान.